तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। आज 6 जून 2025 वार आहे शुक्रवार। शेतकऱ्यांसाठी सरकारचे 5 मोठे निर्णय, शेतकरी आनंदित। मित्रांनो, बघूया नेमक्या काय आहेत महत्त्वाच्या घडामोडी। शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सरकारचं होत आहे मोठं स्वागत। सविस्तर बातम्या मित्रांनो, पुढील व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार अतिशय मोठा निर्णय घेतला आहे। महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे। पीक विमा अनुदान, शेतकरी कर्जमाफी, पीएम किसान योजना आणि लाडक्या बहिणीचा हप्ता याबद्दलच्या महत्त्वाच्या या ताज्या घडामोडी आहेत। तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची पहिली बातमी आपण बघूया, लाडक्या बहिणींची बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्यास परवापासून सुरुवात झाली आहे। पुढील 2 दिवस अजून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत। तेव्हा पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये येऊ शकतात, अशी माहिती सरकारने दिली गेली आहे। ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत त्यांनाही लवकरच पैसे आज आणि उद्या 2 दिवसात येऊन जातील। त्यामुळे हा शेतकरी बंधूंना पेरणीच्या अगोदर मिळालेला सर्वात मोठा दिलासा म्हणावा लागेल। त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय योगदान ठरणारी योजना आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांचं खूप भलं झाल्याचं मोदी सरकारने म्हटलेलं आहे आणि याच वेळी मोदी सरकार हा जवळजवळ 4000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यासाठी आतुर आहे। म्हणजेच यावेळेस 2 आणि 2 असे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यासाठी मोदी सरकारने आदेश दिले आहेत। तेव्हा हे 15 जूनच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील, अशी सरकारने मोठी घोषणा करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांचे अजूनही पीएम किसानशी संलग्न असे अकाउंट खाते नाही, त्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक कर्जाबद्दलची अपडेट त्यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी जे 1 लाखाचे 2 लाखाचे पीक कर्ज घेतले आहे त्या शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही। तेव्हा सरकारने त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता ज्यांनी शेतकऱ्यांनी देण्याचं ठरवलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज वेळेवरती भरलं आहे अशा शेतकऱ्यांना हा 50,000चा मोबदला देण्याचं सरकारने घोषित केलं आहे। त्यामुळे ही आनंदाची बातमी त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी वेळेवरती पीक कर्जाचा हप्ता भेटला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज हवे असेल त्यांनी त्यांचा सिव्हिल कोणत्याही प्रकारचा असेल तर देखील त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही बँकेमध्ये पीक कर्ज द्यावे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी असणारी कर्जमाफी। शेतकऱ्यांच्या हिताची असणारी कर्जमाफी आता खूप मोठा विषय बनली आहे। महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते असणारे उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस आणि मनसे कर्जमाफीच्या विरोधात महाराष्ट्रात मोठं आंदोलन उद्यापासून उभारणार आहेत। तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सरकार निर्णय घेणार आहे। या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारची नाचक्की होऊ शकते आणि हेच बघून सध्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार की 2 लाखापर्यंतची होणार याबाबत मात्र सरकार शासंक आहे। आगामी काळामध्ये याबद्दलचा मोठा निर्णय होईलच, परंतु शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल। परंतु कधी आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी होईल याबद्दल मात्र सरकारने काही सांगण्यास टाळाटाळ केली आहे। आगामी काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी येईल। ज्या शेतकऱ्यांचा 2 ते 2.5 लाख 3 लाखापर्यंत कर्जमाफीचा कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, असंही सरकारने जाहीर केलंय। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान, पीक विमा हे अजूनपर्यंत आले नाही त्या शेतकऱ्यांनी आता आपल्या अकाउंटची KYC करून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हे पैसे बरोबर येतील। जर आपण KYC नाही केली तर मात्र तुमच्या खात्यावरती पैसे कधीच येणार नाहीत। तेव्हा जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन किंवा जवळच्या कृषी केंद्रामध्ये जाऊन आपण आपल्या आधार कार्डची आपण KYC करून घेणं खूप गरजेचं आहे। तेव्हाच तुमच्या खात्यावरती अनुदान आणि पीक विमा या दोन्ही गोष्टी येतील। पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल, असंही सरकारने जाहीर केलेलं आहे।
तेव्हा शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या बातम्या. जर तुम्हाला अशाच बातम्या हव्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोकायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.